अरे काय काय नाही नाचा तुम्ही परत थोडं चालायचं
कथ सप्पं अपराधं मम तु निबन्धे इति ओकास वन्दामि भन्ते द्वारतेन कृतं सप्पं अपराध बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणगमनं परिपूर्णं आमभन्ते पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरमज्जपमादट्ठाणा वीरमणि सिक्खापदं समादियामि वीरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 दीपरणेन बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छ। जे मी आता नाव सूचित केल्याप्रमाणे पुढील कार्यक्रम करायचे आहे. या ठिकाणी आता तुम्ही नूतन जे विहार बांधलेले आहे, सुंदर विहार बांधलेला आहे, त्या विहारावर स्वयंभूत नाव दिलेलं आहे. त्या स्वयंभूत विहारामध्ये म्हणजे इथे आहे की नाही? कुठे गेलं? धाकट्यावर गेले नाही ना? सोबत आहे ना? आता असं बोलायचं नाही. इदं बुद्ध विभं सर्वे देव मनुष्यैः पूज्यताय इमस्मै विहारे प्रतिष्ठापयामि. इदं पुण्यं महाग अनागते बोधियान पटिलाभाय संवर्ततु दिवाणस पच्चयो होतु. साधु साधु साधु. गावात तुम्ही बोला मराठीमध्ये. आम्ही हे बुद्धरूप या विहारामध्ये सर्व देव आणि मनुष्यांच्या पूजनासाठी या बुद्ध विहारामध्ये प्रतिष्ठापित करीत आहोत. हे जे पुण्यकर्म आम्ही केले आहे त्या पुण्याने आम्हाला बोधिज्ञान प्राप्त हो. त्याचप्रमाणे हे पुण्य आम्हाला निर्वाणासाठी कारण बनो. साधू साधू साधू. म्हणजे त्याचा अर्थ काय? तुम्ही जे काय बोलता ते तुमच्या लक्षात आलं नाही. सर्वेही देव मनुष्यैः पूजनताय. देवता आणि मनुष्यांच्या पूजनासाठी या विहारामध्ये आम्ही हे बुद्धरूप ठेवलेलं आहे. तर देवता हा विषय वेगळा आहे. भगवान बुद्धाने सांगितलेला विषय देवता हा वेगळा विषय. आणि मनुष्य पाहिजे त्या मनुष्य तुम्ही आपणच आहेत ना. मग मनुष्यांच्या देव आणि मनुष्यांच्या पूजनासाठी. मग आता इथं मुंबई शिरूर काही काढ नाही. इथे येतील त्या विहारात इथे काय करायची? भगवान बुद्धाला नमन करायचं, बाबासाहेबांना नमन करायचं, त्याची पूजा करायची. आणि कोणाला जर वंदना करायची तर वंदना करायची. 5 मिनिटं शांतपणे घरामध्ये बसायचं. आणि नंतर मग वाटलंच प्रमाणात सर्व मुलींवर बसले म्हणून वाटलं काय तसं तर वाटलंच प्रमाणात घरामध्ये शांत वाटलं बरोबर वाटलं तर त्यांनी बसायचं. त्यासाठी हे काय केलं तुम्ही विहार बांधून त्याच्यामध्ये मोठी गोष्ट आता तुम्ही कोण करणार आहे यासाठी हा वगैरे अध्यक्ष आयुष्यमान संदीप शांताराम मोहिते यांनी इथे येऊन दीप प्रज्वलन करायचे आहे. तसेच संतोष मोहिते यांनी इथे येऊन बुद्धांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करायचे आहे. साधु साधु साधु
तसेच प्रभाकर आयुष्यमान प्रभागामध्ये यादी होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तसेच हे वातावरण तसेच आजच्या कार्यक्रमाचे पूजनीय बंदे यांना मी विनंती करेन की पुढील कार्यक्रम आपण तथागत भगवान बुद्धांचे जे रूप आहे त्या रूपाची देखील या ठिकाणी प्रतिष्ठापना केली आहे. बुद्धीचा जो बाबासाहेबांनी देखील बुद्धीची प्रतिष्ठापना केलेली आहे. अत्यंत मंगळ असं कार्य सुंदर कार्य मगाशी या ठिकाणी ते सूत्रसंकलन होते. या वाढीसाठी ऐतिहासिक असा महत्वाचा क्षण आज तुमच्याकडे आहे आणि या उठाण्याच्या प्रसंगी तुमच्या आनंदामध्ये तुमच्या मंगल कार्यामध्ये शुभेच्छा करण्यासाठी या ठिकाणी काही मानव उपस्थित आहेत. विविध शाखेतून विभागातून आलेले सर्व मानव त्याचप्रमाणे गावातील काही प्रतिष्ठित नागरिक दानदायक या सर्व शाखेचे सर्व पदाधिकारी महिला मंडळ त्याचे पदाधिकारी त्याचप्रमाणे छोटे धर्मोपासक सर्व उपासक उपासिका त्यांना या मंगल दिनाच्या निमित्ताने मंगल कामना करत होतो. त्याच्या हितासाठी त्याच्या स्थानासाठी मंगल मैत्री देतो. बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे. पूजा पाठाचा कार्यक्रम या ठिकाणी आता होणार आहे. पूजापाठ होण्यापूर्वी आपण सर्वजण आज किंवा बाहेर जेवढी सगळी लोक बसलेले आहेत त्यांनी अत्यंत शांत वातावरणात आपला मंगल कार्यक्रम पंचशीला धम्मयाचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देहनिभन्ते तदीयम्पि ओकास अहं भन्ते ईश्वरेण सह पंचशील धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देहनिभन्ते नमो तस्स भगवतो
तदीयं संगं शरणं गच्छामि तदीयं बुद्धं शरणं गच्छामि तदीयं बुद्धं शरणं गच्छामि तदीयं धम्मं शरणं गच्छामि तदीयं धम्मं शरणं गच्छामि तदीयं संघं शरणं गच्छामि तदीयं संगं शरणं गच्छामि शरणं परिपूर्णं वहामि वन्दे पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अभिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरावेरमुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरावेरमज्जपमादखाना वेरमणि सिक्खापदं समादयामि वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 ईश्वरेण सर्वधिकशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं तत्त्वा अपमादेव शीलं सम्पादेत वहामि वन्दे शिरेण सुगतियन्ते शिरेण भोगसम्पदा शिरेण विभूतियन्ति तस्मात् शिरं विशुद्धये साधु 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 सुपरिपन्नो भगवतो साधुसंघो विपरिपन्नो भगवतो साधुसंघो न्यायपरिपन्नो भगवतो साधुसंघो शान्तिपरिपन्नो भगवतो साधुसंघो यदिदं चत्वारि पुरुषैवानि अष्टपुरुषपूर्णला एषु भगवतो साधुसंघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अन्यद्गरणीयो अनुत्तरं पुण्यक्षेत्रं लोकस्था
कुसुमसागरी पूजयामि मुनितस श्रीपादसरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नयनं पुण्येन मेते मुखं रूपं विराजति यथा इदं मे कायो तथायाति विनाशभावः निरोधसमापतितो दयित्वा निसिंहसविया भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ईना दीपेन धूपेन भूपेन पूजेमि 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 इमं दीपधूपपूजादि नाम सकलसम्बुद्धाय पञ्चेकबुद्धाय अग्रसावकाय महासावकाय अरहन्तं पवनशीलं अहं विदेशं नमवतोऽमि इमानि पुष्पाणि वर्णेन सुवर्णं गन्धेन सुगन्धं सण्ठानि सुसण्ठानि क्षीपमेव दुर्गन्धं दुर्गन्धं दुःसण्ठानि पापविसरि एवमेव सर्वे संखारा अनिच्छा सर्वे संखारा दुःखा सर्वे धम्मा अनन्तानि इमाय धम्मान् धर्मविवर्ज्य बुद्धं पूजयामि इमाय धम्मान् धर्मविवर्ज्य धम्मं पूजयामि इमाय धम्मान् धर्मविवर्ज्य संघं पूजयामि वरदामि चैत्यं सर्वं सर्वकार्येषु अवेदितं सायिधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्मूले सिंहो सपारि विजयङ्गा पत्तो सपयोदं सत्तावेदं बोधिपादं इमे एते महाबोधि योगनाथे पूजितं अहं पीठे नमस्सामि बोधिराजा नमोस्तुते पठनं बोधिपदं दिनं च अधीसं तदिनं च त्वं श्रेष्ठं च दुर्गन्धकारणं पञ्चमं च बालं च वेदेन षष्ठमं सततं राजेन्द्रं गन्धेनं विसेवितं महादेवो महासतो बोधिमूले निसीद्य पञ्चमाये पराये वा पतो सम्बोधिमुक्तमन्ति विभक्ति विवाहाय सर्वसम्पत्तिसिद्ध्या सर्वदुःखं विनाशाय सर्वभयं विनाशाय सर्वदुःखं विनाशाय भयविनाशाय सर्वदुःखं विनाशाय परिणामभयाय सहस्रचत्वारि सुभक्ताय बुद्धं वन्दे वेदं करणमुनिं शरणं गरमुनिं वन्दे दीपङ्करं दिनकरे वन्दे मूलनिसत्कारं वन्दे मङ्गलनायकं वन्दे सुमनसम्बुद्धं वन्दे वेदनायकं वन्दे शोभितसम्बुद्धं अनुमदर्शि मुनिगणे वन्दे पदुमसम्बुद्धं वन्दे नारदनायकं पदुमुनि वन्दे वन्दे सुदत्तनायकं वन्दे सुमेधसम्बुद्धं पियदस्य मुनिगणे अर्थदस्य मुनि वन्दे धम्मदस्य ज्ञानमे वन्दे सिद्धार्थसत्तारं वन्दे विश्वमहामुनि वन्दे पुरुषमहावीरं वन्दे विपश्चिनायकं श्रीमहामणिं वन्दे वन्दे वेसनायकं लघुसङ्घं मुनिं वन्दे वन्दे कोणागणनायकं तत्सर्वं सुगतं वन्दे वन्दे गौतमनायकं अठाविंशतिमे बुद्धा
सुसंडित वीरो सिंह मृगराज शरीरो कंचन सूच विमुक्त वर्णो ऐसई तुल्यंतारसिंहो सुरेख सुगंभीरमण्यु सुघोषो हिंगुल बंधु सुरत सुजीवो विसति विसति सेत सुदंतो ऐसई तुल्यंतारसिंहो अंजन वर्ण सुनील सुकेशो कंचन पद्म विशुद्ध जगतो समइंदो ऐसई तुल्यंतारसिंहो एतेन सचवचेन होते जयमंगलं नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स करणीयमातत्सवेन यन्तं सन्तं पदं विसमेच्छ सर्वो युज सुयुज सुवचो च समुहतिमानि सन्तोषको च सुभरो च अपविचो च सर्वभूति सर्वेन्द्रियो च निपको च अपभूतेषु अनुविद्धो न च बुद्धं समाचरे किञ्चिदेन विनुपरे उपवदेयो सुखिनो वाक्येनो सु सर्वे सत्ता भवन्तु सुखिदर्ता एके चिपाणभूतति तसा वातावरावनवशेषा दीर्घावा एव महन्ता वा मध्यमारसका अणुकतुला दिग्धावा एव देहाय चतुरे वसन्ति अविदूरे भूता सम्भवे शिवा सर्वे सत्ता भवन्तु सुखिदर्ता न परोपतनि कुप्येत नातिमन्येत कर्दशिनं कञ्चि गारोसना पटिकसंज्ञा नान्यमन्य सदुःखनिच्छेय मातायताय पुत्रमायुषायैकपुत्रमनुरक्षे एवं सर्वभूतेषु मानसंभावैकपरिमाणं मेत्तं च सर्वलोकस्मिन् मानसंभावैकपरिमाणम् ऊर्ध्वं च असम्बाधं नवेन न सपत्तं तिष्ठं चलं स्थित्वा आशयानुयायौ अरहंत सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुवर्णो भगवतो सावसंघो संघं नमामि अरहं सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमामि सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि नमो तस्स
भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अनिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादठाणा वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 वर्णगन्ध गुणोपेतं एतं कुसुमसन्तते पूजयामि मुनिन्दस्स सिरिपाद सरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पुय्येन मेतेन लभामि मोक्षम् पुब्बं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं घनसारपदित्तेन दीपेन दमधंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकायवदनम् अनन्त गुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्म च संघ सुगत
तनुभवा धातुगभे लङ्काय जम्बुदीपे दिदस पुरवरे नागलोके चतुपे सब्बे बुद्धस बिम्बे सकल दस दिसे केसलोमादि धातु वन्दे सब्बे पि बुद्धं दस बल तनुजं बोधि चेतियं नमामि वन्दामि चेतियं सब्बं सब्ब ठाणेषु प्रतिष्ठितं शारीरिक धातु मा बोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूले निसिन्नु व सब्बारि विजयंगका पत्तो सब्बयुतं सत्था वन्देतं बोधिपादपम् इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमद्धुते इत्येपिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो वेच चरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिस धम्मसारथी सत्तादेव मनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं याव जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि एच बुद्धा अतीता च एच बुद्धा अनागता पचुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्च वज्रेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपशुं वरुत्तमम् बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम यं किञ्चिरत्नं लोके विज्जति विविधा पुथो रत्नं बुद्धसमनति तस्मा सोद्धि भवन्तु ते यो सन्निसिन्नु वर बोधिमूले मारं ससेन महति विजेत्वा संबोधि
मागच्छि अनन्तयानो लोकोत्तमो तं पण मामि बुद्धं छोट्या वाडीतील आमच्या बांधवांनी या ठिकाणी केलेला आहे. मोठी वाडी म्हणजे आमचे मोठे भाऊ आणि छोटी वाडी म्हणजे आम्ही छोटे भाऊ. मी प्रथमतः छोट्या वाडीच्या वतीनं आमच्या मोठ्या वाडीचं खूप खूप अभिनंदन करतो. कारण जे स्वप्न आमचं दोघांचं दोन्ही वाडीचं जे एकच आहे, पण ते स्तुती करण्याच्या पूर्णत्वाच्या पुढे आहे. कारण आम्हालाही तितकं चांगलं माहिती आहे की हे बुद्धविहार उभं करताना अनेकांचे श्रम आहेत, अनेकांचं आणि या ऐतिहासिक दिवसामध्ये आज तुम्ही तुमची सर्व कामकाज बाजूला ठेवून या ऐतिहासिक क्षणाचे भागीदार झालात आणि हा कदाचित तुम्हाला आनंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व बहुजनांच्या उद्धारकर्त्या महामानवांना महामातांना आपल्या सर्वांच्या साक्षीनं विनम्र अभिवादन करतो. आजच्या या गोड समारंभाचे खऱ्या अर्थानं उद्घाटन झालं आणि अतिशय आनंद झाला. आमची जयंती इथं खाली ज्या ज्या वेळेला विभाग नंबर 4ची जयंतीचा जो सुरळमध्ये मुक्काम यायचा, म्हणजे सुरळगावी जयंती करायची, तर मग इथं मोठ्या वाडीत कधी छोट्या वाडीत असे कार्यक्रम व्हायचे. आणि ज्या वेळेला मी इथं आलो होतो, जे बिल्डिंग मटेरियलचे सप्लायर्स आहेत नबील शेठ आज या ठिकाणी उपस्थित आहेत. बंधूंनो, खरंच आमच्या खिशामध्ये पैसा नव्हता, परंतु जिद्द मोठी होती, एक इच्छाशक्ती मोठी होती आणि इच्छाशक्तीवरती हे विहार उभं राहिलं नाही. परंतु त्याच्यासाठी एक पैसा सुद्धा आवश्यक गरजेचा असतो आणि हा पैसा नसताना आम्हाला या विहारासाठी लागलेलं जे मटेरियल आहे ते मटेरियल ज्यांनी आपण असं म्हणतो क्रेडिटवर, ते क्रेडिटवर आम्हाला जे मटेरियल या ठिकाणी लाखो रुपयाचं पुरवलं ते SM ट्रेडर्सचे मालक नबील शेठ आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मी त्या नबील शेठला विनंती करतो की आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की नबील शेठ यांचं आपण श्वाल आणि पुष्पमध्ये आपल्याला या विहारासाठी, हे विहार उभा करण्यासाठी सहकार्य करत. मला वाटतं जो कॉन्ट्रॅक्टर आम्ही शोधला तो कॉन्ट्रॅक्टर असा मिळाला की त्यांनी स्वतःच्या खिशातला सुद्धा पैसा टाकून ते मटेरियल आधी घेऊन आलेत आणि नंतर मग आम्ही त्यांना तो पैसा दिला. असे कॉन्ट्रॅक्टर आमचे बांधव उदयजी पवार आबलोली गावचे हे कॉन्ट्रॅक्टर आम्हाला लाभले आणि अगदी कमीत कमी बजेटमध्ये हे विहार, इतकं छान विहार त्यांनी आम्हाला या ठिकाणी उभारणी करून दिलेली आहे. ते उदयजी पवार साहेब यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. खूप चांगलं सहकार्य आम्हाला, कारण जिद्द मेहनत ही आमची होती केलेली आहेत. तरीसुद्धा मी प्रकाशजी पवार साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. धोंडीराम प्रकाश साहेब यांनी स्टेजवरती यायचं आहे. आमच्या या विहारासाठी 5,000 रुपयाचं धम्मदान दिलेलं आहे. तरीसुद्धा गीतेश मोहिते साहेबांना मी विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. गीतेश मोहिते यांनी वडिलांच्या स्मरणार्थ, आमच्या छोट्या वाडीतले आमचे बंधू आहेत, वडिलांच्या स्मरणार्थ यांनी 5,000 रुपये या विहारासाठी धम्मदान दिलेलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, आमचे विहार या ठिकाणी ऑर्गनाईज केलेलं आहे. तरीसुद्धा मी जी पाहुणी मंडळी आमची आहे त्यांना सर्वांना सूचित करतो की आजचा संध्याकाळचा कार्यक्रम हा आपण बघायला या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहाल असं मी सूचित करतो. मनोगत तिथे ऐकतोय. थोडंसं सांगायचं आहे की कोणी कोणी आम्हाला मदत केली, कशा प्रकारे आम्ही इथपर्यंत पोचून हे आपली एक वास्तू उभी केली. मगाशीच आमचे कैलासदादा बोलून गेले की आपल्या वाडीत बांधल्या तर आमच्या वाडीत पण बांधायचे, तर तुम्ही आम्हाला थोडंफार सहकार्य करा. किंवा अडचणी येतात, संकट येतात, अडचणी आणि संकट हे सर्वांना कधीच साथ सोडलेली नाही आहे. पण अडचणी आणि संकट त्यांनाच येतात ज्यांच्याकडे ती संकट आणि अडचणी झेलण्याची ताकद असते. तर मगाचपासून आपण सगळ्यांना सांगत साक्षीदार म्हणून ही मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. तरीसुद्धा मी सचिन निलेश साहेबांना विनंती करतो की आपण आजच्या या शुभ कार्याला या ठिकाणी उपस्थित आहात. 2 मिनिटात शुभेच्छा द्या.
सुरळ आम्रपाली महिला मंडळ आणि बौद्धजन सहकारी संघ शाखा 35 सुरळ यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धविहाराचे या ठिकाणी उद्घाटन मला वाटतं झालं आहे आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापनेचा समारंभ. खरं म्हणजे तुमचा कार्यक्रम आटपल्यानंतर मी आलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण माझाही थोडासा नाईलाज होता. या कार्यक्रमासाठी माझ्याबरोबर आले सचिन ओक, बाळूशेठ बाकर, सुरळची सगळी ज्येष्ठ मंडळी, आपल्या इथले सर्व अध्यक्ष आणि सर्व महिला माझ्या भगिनी. खरं म्हणजे खूप सुंदर वास्तू आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नाने इथे निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर तथागत गौतम बुद्ध यांची जी मूर्ती आणि आंबेडकरांची जी मूर्ती आहे, ही मूर्ती मी आल्या विचारलं की बाबा कुठून तयार केली आणि कुठल्या धातूची आहे. एवढी सुबक प्रेरणादायी मूर्ती बघितल्यानंतर मनाला खूप समाधान वाटलं आणि तुमच्या एकत्रित कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही त्याच्याबद्दल सुद्धा थोडीशी मनात खेद मला व्यक्त झाला आणि त्याबद्दल मी आपणा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आज अनेक वर्षाच्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानंतर पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून जाण्याची आणि तुमच्या आशीर्वादाने उपसभापती पदावर बसण्याची संधी मला मिळालेली आहे. या तुमच्या वाडीतील मंडळी माझ्याकडे कुठलंही पद नसताना अनेक वेळा सुद्धा एक आपला निलेश या भावनेतून माझ्याकडे आली. त्या सगळ्यांच्याच काही गोष्टींची पूर्तता झाली असेल असं नाही, पण आज तुमच्या सगळ्यांच्या गौतम बुद्धांच्या आशीर्वादाने असेल आणि बाबासाहेबांनी जगाला प्रेरणा देणाऱ्या संविधानाच्या माध्यमातून जेव्हा उपसभापती पदावर बसलोय त्यामुळे मी तुमच्यातलाच एक तुमचा बांधव आहे. या भावनेतून पंचायत समितीमध्ये जी काही छोटी मोठी आपली कामं असतील किंवा थोडी विधायक कामं असतील की ज्याचा पाठपुरावा करतो नाही अशी कामं घेऊन एक तुमचा सहकारी, तुमचा मित्र, तुमचा मुलगा, तुमचा भाचा, तुमचा पुतण्या किंवा तुमचा सहकारी म्हणून तुम्ही आलात तर आज या तुमच्या पवित्र ठिकाणी एवढंच सांगेन त्या गोष्टीला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केले. या ठिकाणी आम्हाला आपण सगळ्यांनी निमंत्रित केलं होतं. उशिरा जरी आलो असलो तरी यथोचित मान सन्मान केला, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचे ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी जे श्रमदान करणारे आमचे बांधव, आमचे कार्यकर्ते, आमचे भगिनी, खरं तर ही वास्तू उभी करण्यासाठी आमच्या आम्रपाली महिला मंडळाचं खूप मोठं योगदान आहे आणि खरंच हा सन्मान हा तुम्ही आमचा जो केलेला आहे हा सन्मान हा अगदी आम्हाला पुढच्याही कार्यक्रमामध्ये प्रेरणा देणारा सन्मान आहे. त्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. गौतम बुद्ध आणि परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आज या सुरळ मोठी बौद्धवाडी प्रेरणा युवा सेवा संघ आम्रपाली महिला मंडळ यांना माझ्याकडून नमस्कार. आज या मोठ्या बौद्धवाडीत 2-3 वर्षाचं हे स्वप्न साकार करण्यासाठी आणि मला शुभेच्छा देण्यासाठी इथं उभं केलेलं आहे. पार्श्वभूमी पाठीमागे जर गेलो तर या बौद्धण्यासाठी माझ्यासाठी या बौद्धवाडीतून जवळजवळ 15 ते 20 मिनटं किंवा एक अर्धा तास वाट पाहत होते, कारण का मी माजी सरपंच होतो आणि सरपंच झालेले असताना सुद्धा मला विशेष ही गोष्ट सांगावीशी वाटते. आणि या बौद्धविहाराचं उद्घाटन भूमिपूजन हे माझ्या हस्ते झालं. या वाडीशी थोडंफार माझं घराण्याचं पहिल्यापासूनचा म्हणजे आजोबा
वाडीपासून सर्व महिला वर्गापासून ते वृद्ध वयस्कर लोकांपासून सगळ्यांची जिद्द आहे आणि या जिद्दीचं एक नुसतं आपली इमारत नाही, सभागृह नाही, तर सगळ्यांच्या जिद्दीने एक प्रेमाने एक अशी धैर्यशील वास्तू तयार झालेली आहे. त्याबद्दल मी सर्व वाडीचे आणि सर्व मुंबईपासून गावापर्यंत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच मला चांगलं आठवत आहे की संदीप दादा, परत मुंबईचे सर्व कार्यकर्ते, संधू त्यांनी आपल्या मुंबईचे सगळे शिल्पकार जे मुंबईतले तुमची मित्रमंडळ आहे त्या सगळ्या कार्यकारिणीला आम्हाला भेटवलं. संदेश होता, परत आपला सुदेश भाऊ होते, असे सगळी मुलं घेऊन माझ्याकडे आले की दादा आम्हाला तुला भेटायचं असा विषय आहे. तर म्हणलं काय, तर ना आमच्या वाडीतले मुंबईचं मंडळ तुम्हाला भेटायला येणार आहे. तर आपलं बौद्धविहाराचं काम चाललंय, तर त्यासाठी बाबा आपल्याला कसं काय करता येईल मार्गदर्शन, तर तुम्ही मला सांगा. तर बोलो ठीक आहे, नक्की आपण भेटून करूया.